नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत मुंगण्याच्या पानाचे पराठे. तर हे मुंगण्याचे पानं आहे, स्वच्छ असे निसून घ्यायचे आणि मस्तपैकी धुवून घेतलेले आणि हे बाजूला ठेवलेले होते. पाहू शकता मस्त कवळे असे पानं आहे. आणि ही मुगाची डाळ आहे, मुगाची डाळसुद्धा धुवून घेतलेली आहे आणि ही आता आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे. मुगाची सोल आहे तो आणि त्यामध्ये शेवंग्याचे पानं टाकून घ्यायचं आहे. पाहू शकता मस्तपैकी शेवंग्याचे पानं थंडीच्या दिवसामध्ये आता खूप चांगले असे पानं मिळतात कवडे मस्तपैकी. आणि एक लोटा पाणी टाकलेलं फिरून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये मीठ टाकत आहे आणि 1.5 चम्मच मीठ टाकलेलं आणि 1 चम्मच हळद टाकून घेत आहे आणि छान असं फिरून घेऊन कुकरचं झाकण लावून द्यायचं आणि मस्त कुकरला 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. आणि छानपैकी असं मस्त मुगाची डाळ आणि शेवंग्याचे पानं छान असे 3 शिट्ट्यामध्ये शिजून येतात आणि कुकर थंड होऊ दिलेला आहे. आणि पाहू शकता मुगाचा सोल आणि मुंगण्याची पाने, आमच्याकडे मुंगण्याच्या शेंगासुद्धा म्हणतात त्यांना आणि मुंगण्याची पानं पण म्हणतात आणि कोणी शेवंग्याचे म्हणतात. तर हे आहे पानं आणि मुगाची डाळ परातीत काढून घेतलेली आहे. आणि आता वाटण करून घेऊ. लसण, हिरवी मिरची आणि जिरं मिक्सरमध्ये मस्त वाटून घेतलेलं आहे. 2 बारीक कट केलेले कांदे परातीत टाकून घेतलेले आहे आणि हे हिरव्या मिरचीचं वाटणसुद्धा टाकून घ्यायचं मस्तपैकी. आणि आता त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. हाताने कालून घेत आहे आणि मस्तपैकी कालून घेतलं की डाळ थोडी सॉफ्ट होऊन येते मस्तपैकी कांद्यामध्ये. आणि आता जेवढं पाहिजे तेवढी कणिक टाकून घेत आहे आणि कणिक टाकून घेतल्यानंतर आता त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. कणकीमध्ये लाल तिखट टाकून घेतलेलं 1.5 चम्मच असं लाल तिखट टाकलेलं आहे आणि छानपैकी 1 चम्मच धणे पावडर टाकून घ्यायचं आहे आणि गरम मसालासुद्धा टाकलेला आहे आणि छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं सर्व डाळीला आणि कणकेला हाताने छान असं कालून घेत आहे. आणि आता याची कणिक भिजून घ्यायची. याच डाळीमध्येच कणिक छानपैकी भिजवल्या जाते, वरून पाण्याची आवश्यकता नाही आहे. आणि मस्तपैकी 2 माप तेल टाकलेलं आहे त्या कणकीवर आणि छान कणकेचा गोळा तयार झालेला आहे. तवा गॅसवर ठेवून द्यायचा आहे आणि छोटे छोटे गोळे घेऊन तुम्हाला ज्या आकारात पराठे बनवायचे आहे त्या आकारात तुम्ही बनवू शकता. तर पाहू शकता छानपैकी असं मस्त गोळा कणकेचा घेतलेला आहे आणि त्याचा पराठा लाटून घेत आहे. त्रिकोणी असा पराठा आपण लाटून घ्यायचा आहे. घेत आहे मी त्रिकोणी आणि मस्तपैकी लाटून घेतल्यावर तवा आपला गरम होत आहे आणि तव्यावर आता हा पराठा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. पाहू शकता छोटे छोटे बनवा किंवा मोठे बनवा, जसे बनवूशा वाटत असेल तसे तुम्ही असे पराठे बनवून पहा. शेवंग्याच्या पानाचे आणि मुगाच्या डाळीचे खूप छान अशा चवीला लागते आणि मुलांसाठी डब्यावर छान आहे आणि नाश्त्यासाठी सुद्धा छान असे पराठे बनले जातात. आणि हे पहा वरून तेल लावत आहे आणि मस्तपैकी पटापट असे पराठे बनवून झालेले आहे आणि काढून घेत आहे मी. छान असं भाजून झालेला आहे पराठा आणि पाहू शकता 5 पराठे बनलेले आणि ताटामध्ये सर्व केलेला आहे दही आणि लाल मिरचीचा खरडा. आणि या तर मग शेवंग्याचे पराठे खायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.